नमस्कार मित्रांनो. मी प्राध्यापक कराड आज परत एकदा आपल्या सर्वांच्या आपल्या लाडक्या कराड लॉ क्लासेसमध्ये मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, बऱ्याच दिवसापासून विद्यार्थी बरेच प्रश्न विचारत आहेत, की "सर आपली जे-एम-एफ-सीची परीक्षा वेळेवर होणार आहे का पुढे जाणार आहे?" मी मधल्या काळामध्ये थोडंसं वाढदिवसाच्या निमित्ताने मी गावाकडे होतो. जवळपास 15-20 दिवस त्याच्यामध्ये झाडं लावायचं काम आपण केलं. 1,500 झाडे आपण लावलेली आहेत. मी तो व्हिडिओ पण टाकला होता. तुम्ही बघितला असेल सगळ्यांनी. त्याच्यानंतर थोडंसं बाहेर असल्यामुळे मला तो व्हिडिओ बनवता आला नाही. आता आज फायनली पुणेमध्ये मी आलेलो आहे. म्हटलं की त्याच्यावर आपण क्लिअरिफिकेशन द्यायला पाहिजे. हे क्लिअरिफिकेशन द्यायला एवढा वेळ लागला ह्याच्यामागचं अजून एक कारण आहे, की मला असं वाटलं होतं की एम-पी-एस-सी स्वतःहून याच्यावर स्पष्टपणे काहीतरी सांगेल. एम-पी-एस-सीने जर काही स्पष्टपणे सांगितलं असतं, तर मला अंदाज बांधायची याच्यामध्ये काही गरज नव्हती. ठीक आहे, जी स्पष्ट माहिती आहे ती तुम्हाला जी क्लिअर माहिती आहे ती तुम्हाला देता आली असते आणि अंदाज मग आता अंदाज शेवटी चुकू पण शकतो. त्या अंदाज बांधायची काही गरज पडली नसते. म्हणूनही थोडासा वेळ लावला. तर आता या प्रकरणामध्ये माझा जो अंदाज आहे, जसं आपण पाहतो की सुप्रीम कोर्टाचा निकाल आहे. सुप्रीम कोर्टाची ऑर्डर आहे आणि ही ऑर्डर फक्त बिहार आणि छत्तीसगडसाठी नसते. ठीक आहे, ज्यांच्या परीक्षा आता स्टे झालेल्या आहेत. भारतातले सगळी जी राज्य आहेत, सगळ्या राज्यांच्या ज्युडिशरीच्या परीक्षेसाठी ही ऑर्डर त्याच्यामध्ये ॲप्लिकेबल असणार आहे. आपल्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा जर आपण बघितलं, तर आता आपण फक्त प्रॅक्टिशनर लोकांकडून आपण फॉर्म भरून घेतलेले आहेत. फ्रेशर लोकांना ह्यावेळेस फॉर्म भरू दिला नाहीये एम-पी-एस-सीने. ठीक आहे. जर ह्याच्यामध्ये वेगळा प्रकार करता आला असता, इंटरिम पद्धतीने फॉर्म भरायला देऊन परीक्षा तर त्यांनी घ्यायला पाहिजे होती. पण तसं न करता त्यांनी सरळ-सरळ सांगितले, की आता फ्रेशर लोकांना सुद्धा फॉर्म भरण्यासाठी वेळ दिला गेला पाहिजे आणि तोपर्यंत आमचा निकाल येईपर्यंत बाकी जी रिक्रुटमेंट प्रोसेस आहे ती स्टे झाली पाहिजे. बाकीच्या राज्यांनी त्या प्रकारचं क्लिअरिफिकेशन दिलेलं आहे. एम-पी-एस-सीकडनं क्लिअरिफिकेशन अजून बाकी आहे. बऱ्याच वेळी आता खरं तर एम-पी-एस-सीनं आपल्या वेळेमध्ये हे काम करायला पाहिजे. पण आपल्या एम-पी-एस-सीचा कारभार आपल्याला माहिती आहे. दरवेळेस ते अशा प्रकारचा उशीर करतात. आता एवढं सुप्रीम कोर्टाची ऑर्डर असताना सुद्धा हे फार एकदम आग्रहाने परीक्षा घेतील याचा अंदाज तर आपल्या एम-पी-एस-सीकडनं कमीच आहे. म्हणजे यांना तर होईल तेवढं लांब जाईल तेवढं यांच्यासाठी चांगलंच आहे. त्याच्यामुळे हे एवढं आग्रहाने सुप्रीम कोर्टाच्या पुढे जाऊन त्याच्यामध्ये एक तर त्यांना परीक्षा घेता येणार नाही. आग्रहाने परीक्षा घेतील असाही त्याच्यामध्ये अंदाज अजिबात वाटत नाहीये. त्याच्यामुळे सध्या तरी आपण पाहायला गेलं तर अंदाज हाच आहे, की तुमची परीक्षा जे-एम-एफ-सीची एकदम 2 ऑगस्टला होईल याचा अंदाज फार कमी आहे. 99% तरी असं आपण म्हणूया. 1% आपण जागा सोडूया. 99% तरी तुमची परीक्षा जी आहे ती 2 ऑगस्टला होणार नाही, ती पुढे जाईल. आता 1% कशासाठी सोडलं? सुप्रीम कोर्टाचा निकाल जर फार लवकर आला, 2 ऑगस्टला तुमचा पेपर आहे. त्याच्या अगोदर सुप्रीम कोर्टाचा निकाल आला आणि त्याच्यामध्ये सुप्रीम कोर्टाने सांगितलं, की फ्रेशर जे आहेत ते एलिजिबल नसायला पाहिजेत. फ्रेशर लोकांना सुप्रीम कोर्टाने अलाऊ केलं नाही. तर अशा वेळेस आपली परीक्षा 2 ऑगस्टला त्या ठिकाणी ठरलेल्या टायमिंगनुसार होऊ शकते. ठीक आहे. तुम्ही म्हणाल, आता हे फ्रेशर लोकांना अलाऊ करायला पाहिजे का नाही करायला पाहिजे? हे आपण कुठल्यातरी दुसऱ्या वेगळ्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करू. पण सध्या तरी एवढंच सांगेल मी तुम्हाला, की परीक्षा तुमची पुढे जाण्याचे चान्सेस जास्त आहेत. सुप्रीम कोर्टाचा निकाल एवढ्या लवकर लागत नसतो. त्याची तारीखच 1-1, दीड-दीड महिन्याची पडत असते. त्यामुळे 1.5-2 महिने तरी तुमची परीक्षा पुढे जाऊ शकते. सुप्रीम कोर्टाच्या सुट्ट्या, त्याच्यानंतर निर्णय येणार. फ्रेशर लोकांना अलाऊ केलं तर त्यांना सुद्धा आणि सोबतच सगळ्यांसाठीच फॉर्म ओपन होतील असं मला वाटतं. तर ते सगळ्या लोकांना फॉर्म भरण्याचा परत वेळ दिला जाईल. त्याच्यानंतर तुमची परीक्षा जर घ्यायचं म्हटलं, तर अजून त्याच्यामध्ये परीक्षा आपली थोडीशी पुढे जाऊ शकते. सध्या एवढंच सांगेल, की जे तुम्ही अभ्यास करत आहात, तो अभ्यास कंटिन्यू ठेवा. काही लोकं जर समजा अजूनही तुमचा अभ्यास तुम्ही सुरू केला नसेल, तर त्या लोकांना सांगेल, की अजूनही वेळ गेलेली नाहीये. ठीक आहे. 286 जागा म्हणजे प्रचंड मोठी अपॉर्च्युनिटी आहे. एक गोष्ट डोक्यामध्ये ठेवा, आजचं उद्या होईल, पण ही नोकरी जी आहे ती तुम्हाला याची जाहिरात कन्फर्म त्याच्यामध्ये परीक्षा होणार आहे. पूर्वपरीक्षा होणारच आहे, मुख्य परीक्षा होणारच आहे, इंटरव्ह्यूसुद्धा तुमचा होणारच आहे. ठीक आहे. त्याच्यामुळे जो आपला अभ्यास चालू आहे, तो अभ्यास जोराने चालू ठेवा. ह्याच्यामध्ये थोडंसं होतं, निराशा येऊ शकते. बऱ्याच लोकांनी प्रॅक्टिस सोडून तयारी करतायत. तर त्या लोकांना पण मी सांगेल, की तयारी जी तुमची चालू आहे, ती चालू ठेवा. प्रॅक्टिस तुम्हाला सुरू ठेवायची असेल, सुरू ठेवा. पण तयारी मात्र अभ्यासाची बंद करू नका. ठीक आहे. जर तुम्हाला अजूनही कुणाला क्लास जॉइन करायचा असेल, आपल्या ॲप्लिकेशनवर आपल्या बॅचेस आहेत. जे-एम-एफ-सी प्रिलिम 8 बॅच तुम्ही बघितली असेल. ही आपली फास्ट ट्रॅक बॅच आहे. ह्याच्यामध्ये जवळपास 65 तासामध्ये आपण एक 6-7 सब्जेक्ट आपण कव्हर केलेले आहेत. म्हणजे फास्ट ट्रॅकमध्ये आपण ते सगळे लेक्चर कमी वेळेमध्ये सगळेच्या सगळे कन्सेप्ट आपण क्लिअर करतोय. टेस्ट वगैरे सुद्धा आपण त्याच्यामध्ये आत्तापर्यंत जवळपास 80-85 टेस्ट आपण घेतलेले आहेत. हे सगळे झालेले लेक्चरचं पण रेकॉर्डिंग तुम्हाला मिळतं. सगळ्या टेस्ट पण तुम्हाला अजूनही मिळतात. तुम्ही अजूनही त्या घेऊन सोडवू शकता. म्हणजे सगळं काही रेकॉर्डेड असल्यामुळे मागचं झालेलं पोर्शन पण तुम्हाला मिळतो. रोज आपण सकाळी 7:20 आपण लेक्चर त्याच्यामध्ये जे-एम-एफ-सी बॅचसाठी आपण घेत आहोत. ठीक आहे. काही असो,
आपली तयारी आपण चांगल्या पद्धतीने चालू ठेवायची आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला खंड पडू द्यायचा नाही आहे. कारण कसं असतं, की कष्ट करणाऱ्या ह्याच्यामध्ये जे आपण म्हणतो ना, की वेळ थोडासा लागत असतो, पण आपलं यश जे आहे ते आपल्याला त्या ठिकाणी मिळत असतं. मी नेहमीच पोरांना सगळ्यांना सांगतोय, की येणारा जो काळ आहे तो तुमचा बाकी प्रॅक्टिससाठी वगैरे फार खडतर अशा प्रकारचा काळ असणार आहे. मग ह्या वेळेमध्ये आपल्याला नोकरी मिळवणं आपल्यासाठी फार जास्त गरजेचं आहे. आणि ही जी 286 जागांची जी जाहिरात आलेली आहे, ठीक आहे. ही एक बंपर अपॉर्च्युनिटी आपल्या सगळ्यांसाठी आहे. ह्या जाहिरातीला तुम्ही दुर्लक्ष अजिबात करू नका. चांगल्या पद्धतीने तयारी करा. मी नेहमीच तुम्हाला सांगत असतो, की तुम्ही कुठल्याही परीक्षांना सिरियसली घेत जा म्हणून. आता रजिस्ट्रारचं जे मी तुम्हाला सांगितलं होतं, इंडस्ट्रियल कोटाचं असू द्या किंवा कंझ्युमर कोटाचं असू द्या. तुम्हाला माहिती असेल किंवा नसेल, तुमच्या माहितीसाठी सांगतो. ह्या ज्या पोस्ट आहेत, आता ह्या पोस्ट इथून पुढे नागरी सेवेमध्ये ॲड करण्यात आलेल्या आहेत. म्हणजे रजिस्ट्रारची पोस्ट मी जी तुम्हाला सांगत होतो, की जे-एम-एफ-सीपेक्षा सुद्धा चांगली पोस्ट आहे. एवढी तर जाहिरात येऊन गेली. ज्या जाहिरातीमध्ये तुम्हाला आता डायरेक्ट लॉच्या लोकांना त्यांनी घेतलं फक्त आणि तुम्हाला ते पूर्वपरीक्षा, मुख्य परीक्षा, इंटरव्ह्यू एवढं झंझट त्यांनी ठेवलं नाही. म्हणजे जे तुम्हाला सध्याच्याला मिळून जाणार आहे, ज्यांनी माझं ऐकून ज्यांनी फॉर्म भरला होता रजिस्ट्रारचा, तुम्हाला रजिस्ट्रारची पोस्ट मिळाल्यानंतर एवढी लॅविश आणि एवढी ज्याला आपण म्हणूया सेलिब्रिटी प्रकारची जी पोस्ट आहे, ज्याच्यामध्ये वर्कलोड तुम्हाला जे-एम-एफ-सीच्या 20 पटीने कमी असं म्हटलं तरी चुकणार नाही. ठीक आहे. हे जास्त एक्झॅगरेशन अजिबात होणार नाही. जर 20 पट तुमचा वर्कलोड कमी असं जर मी तुम्हाला म्हटलं तर. कारण जे-एम-एफ-सीमध्ये तुमचा जो वर्कलोड आहे, त्याच्यापेक्षा काम कमी, शांततेत एकदम पद्धतीने आपल्याला ती रजिस्ट्रारची नोकरी तुम्हाला ती मिळणार असते. आणि हे तुम्हाला एवढाच चान्स आहे, ज्याच्यामध्ये आता ज्या लोकांनी फॉर्म भरलाय त्यांच्यासाठी एवढाच चान्स आहे, की तुम्हाला सरळ कमी कॉम्पिटिशनमध्ये ही पोस्ट तुम्हाला मिळून जाणार आहे. इथून पुढच्या रजिस्ट्रारच्या ज्या पोस्ट येतील ना, तर त्याच्यामध्ये बाकी एम-पी-एस-सीचे लोकं पण असतील आणि जसं राज्यसेवेची परीक्षा असते, पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा, ठीक आहे. तसं जनरल एम-पी-एस-सीचं कॉम्पिटिशन आता इथून पुढे त्या परीक्षेसाठी असणार आहे. ठीक आहे. त्यामुळे मी तुम्हाला सांगत असतो, की जी संधी मिळते ना आपल्याला, थोडासा वेळ लागू द्या, पण त्या संधीचं सोनं करून घेण्यासाठी जे कष्ट घ्यावे लागतात ना, ते कष्ट आपण प्रत्येकाने घेतले पाहिजेत. ठीक आहे. तरच कुठेतरी आपला काळ बदलू शकतो. आपलं जे सध्याचं जे आयुष्य आहे, त्या आयुष्यामध्ये काहीतरी आमूलाग्र बदल करायचा असेल, आयुष्य आपल्याला अजून जास्त क्वालिटी आयुष्य जगायचं असेल, आपल्या आई स्वप्न पूर्ण करायचे असतील, ठीक आहे. तर तुम्हाला ज्या परीक्षा येतात, ज्या संधी तुमच्यासाठी येतात ना, ह्या प्रत्येक संधीचं सोनं करण्यासाठी चांगल्या पद्धतीने तयारी करा. बाकी तुम्हाला अजून काही माहिती पाहिजे असेल, तुम्ही माझ्या नंबरला फोन करू शकता. सकाळी 10 पासनं तुम्ही 4-5 वाजेपर्यंत तुम्ही फोन करू शकता. त्याच्यानं सकाळच्या 10च्या अगोदरही लेक्चर असतात आपले आणि सकाळी तुमचे संध्याकाळी 5 नंतर सुद्धा आपले सेशन्स असतात. बाकी दिवसभर काही रेकॉर्डिंग वगैरे जरी असेल, त्या वेळेत जरी मला उचलता आला नाही, तर नंतर मी तुम्हाला परत कॉल बॅक करून बोलतच असतो. बाकी WhatsAppला तुम्ही मेसेज करू शकता. ऑफिसचा माणूस तुम्हाला तुमचे काही डाऊट असतील तर तो क्लिअर करेल. तुम्हाला आपल्या WhatsApp ग्रुपमध्ये अपडेटसाठी जॉइन करायचं असेल, तर ह्या WhatsApp नंबरला तुम्ही हाय, हॅलो काही जरी मेसेज पाठवला, तर तुम्हाला WhatsApp ग्रुपची लिंक मिळते. त्याच्यावरनं तुम्ही आपला WhatsApp ग्रुपसुद्धा अपडेटसाठी जॉइन करून ठेवू शकता. ठीक आहे. धन्यवाद मित्रांनो.